शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा ॲग्रो इंडस्ट्रीज, विश्वासाचं नाव, गुणवत्तेचं प्रतीक। इथे मिळतंय मजबूत रोटर, दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सिंहस्थ विकास कामांचे भूमिपूजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज गुरुवारी नाशिक दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात पहिल्या टप्प्यातील 44 कामांच्या एकूण 5,657,089 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी सिंहस्थ मंत्री गिरीश महाजन, शिक्षण मंत्री दादा भुसे, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, सिंहस्थ प्राधिकरण आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, NMRDचे आयुक्त जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, आमदार देवयानी फरांदे, राहुल डिकले, सीमा हिरे, दिलीप बनकर, राहुल आहेर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दुपारी 12:30 ओझर विमानतळावर आगमन झाले। त्यानंतर दोघेही वाहनांनी थेट रामकुंडावर आले। त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी सुरुवातीला रामकाल पथाची पाहणी केली। यावेळी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी त्यांना रामकाल पथाबाबत माहिती दिली। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिवत पूजा करून सिंहस्थ कामाचे भूमिपूजन केले। दरम्यान रामकुंड परिसरात सुशोभीकरण, पायाभूत सुविधा, गर्दी व्यवस्थापन तसेच सिंहस्थपूर्व नियोजनाशी संबंधित विविध प्रकल्पांचे काम सुरू केले असून या प्रकल्पांच्या भूमिपूजनामुळे परिसरातील धार्मिक पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे। S9 न्यूज नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।